नमस्कार, अनुप्रिताज किचन मध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गोकुळ अष्टमी निमित्त खास असे लाडू। तुम्हाला तर माहितीच आहे की कृष्णाला लाडू किती आवडतात, म्हणूनच ही रेसिपी खास तुमच्यासाठी एकदम भारी झालेली आहेत। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। वाव, एवढे भारी दिसत आहे की काय सांगू। खायला एकदम चविष्ट झाले आहे आणि सण म्हटलं की गोड हे पाहिजेच पाहिजे। गोडाशिवाय तर सण हा अधुराच असतो। चला तर मग कुठलाही विचार न करता पटकन आपण बनवायला घेऊया। आता एक वाटी इथे बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं आपल्याला इथे पाणी घालायचं आहे। पाणी घालून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिश्रण आपलं थोडंसं घट्ट वाटत आहे तर यामध्ये आपण थोडंसं आणखी पाणी घालूया, जेणेकरून जे मिक्सर आहे ते व्यवस्थित आपलं पातळसं होईल। इथे मिश्रण आपल्याला जास्त पातळ आणि जास्त घट दोन्हीही नाही पाहिजे, मीडियम आपल्याला हे मिश्रण बनवायचं आहे। आता मिश्रण हे चांगलं बनलेलं आहे तोपर्यंत लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आता कढईमध्ये तेल टाकून छान असं मीडियम फ्लेमवर आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हळूहळू चमच्याच्या साहाय्याने आपल्याला वाटेल त्या आकारात हे मिश्रण या तेलात सोडायचं आहे। कुठलाही झारा नाही किंवा कुठलाही साचा न वापरता आपल्याला हे छान असं मिश्रण यामध्ये टाकायचं आहे। आता तुम्ही बघू शकता कढईतलं तेल छान असं गरम होतं, त्यामुळे लगेच हे सगळं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित वर आलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं तळून झालेलं आहे। आपल्याला जास्त हे तळायचं नाही आहे। लालसर झालं तर तुमचे जे लाडू आहे ते थोडेसे कडवट येईल आणि त्याची चवसुद्धा चांगली येणार नाही। व्यवस्थित पिवळसरच आपल्याला हे तळायचं आहे, पण आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत हे तळून घ्यायचं आहे, हे मात्र लक्षात ठेवाल। आता हे छान असं क्रिस्पी झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं आपण हे थंड करून घेऊया आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। नंतर तोपर्यंत थंड होईस्तोवर आपल्याला आता पाक करून घेऊया। कढईमध्ये छान अशी कढई गरम होऊ द्या, त्यानंतर पाणी सोडा आणि पाणी हे छान उकळल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घेऊया। पाणी उकळलं की काय होतं, जो पाक आहे तो लवकर तयार होतो आणि साखर ही लवकर विरघळते। आता साखर व्यवस्थित आपल्याला हे यामध्ये विरघळून घ्यायची आहे आणि गॅस हा आपल्याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकता छान असं हे उकळून झालेलं आहे। आता यामध्ये मिक्स करता करता हे व्यवस्थित उकळून घेऊया। त्यानंतर उकळता उकळताच एक कमेंट तर पाहिजेच पाहिजे। आता हे पाक होत आहे तोपर्यंत आपण मिक्सरला हे वाटून घेऊया। आपल्याला असं जाडसर हे वाटून घ्यायचं आहे। पाक हा चांगला होत आलेला आहे तर यामध्ये वेलची पूड आणि थोडासा मी इथे खायचा कलर घालत आहे। त्यामुळे काय होतं, जे लाडू आहे त्याला छान असा ऑरेंज कलर येईल आणि लाडूसुद्धा दिसायला टेस्टी आणि खायला सुद्धा भारी, जसे काही मिठाईच्या दुकानातून आणलेले आहेत। आता पाक आपला चेक करून घ्या। आपल्याला इथे 2 तारी पाक पाहिजे आहे। व्यवस्थित पाक झाला की यामध्ये हे मिश्रण आपल्याला घालायचं आहे। 5 ते 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, जेणेकरून ते जे आपलं बेसन होतं ते व्यवस्थित पाकात ओढल्या जाईल आणि आपला जो मिश्रण आहे ते एकदम चांगलं होईल आणि घट्ट होईल। आता 10-5 मिनिटं शिजवून घ्या। तुम्ही बघू शकता लवकरच हे आपलं मिश्रण हे घट्ट झालेलं आहे आणि मिश्रण घट्ट झाल्यावर आपल्याला एका ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं कढईला थोडंही न चिटकता हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपल्याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थोडंसं 5 ते 10 मिनिटं फक्त थंड करून घ्यायचं आहे आणि कोमट असल्यावरच आपल्याला हे लाडू बांधायचे आहे। आता हे मिश्रण आपण काढून घेऊया। तोपर्यंत व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका। आता हे थोडंसं आपल्याला 5 ते 10 मिनिट थंड करून घ्यायचं आहे आणि कोमट असल्यावरच आपल्याला हे लाडू बांधायचे आहे। आता थंड करून घेऊया आणि लाडू म्हटलं तर मुलांच्या तर जीवाचा आतमधला प्रकार आहे, तर लाडू आपण आता बांधून घेऊया। आणि तुम्हाला थोडंसं तुमचं मिश्रण जर कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा शिरकावा करू शकता आणि व्यवस्थित लाडू हा बांधून घेऊ शकता। याप्रमाणे हे लाडू बांधून घ्यायचे आहे। अगदी छान असे लाडू बांधले जात आहेत, म्हणजे आपलं मिश्रण हे व्यवस्थित परफेक्ट झालेलं आहे। चला तर लाडू हे आपले तयार झाले आहेत। कमेंट करायला विसरू नका आणि गणपतीमध्ये किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीला नक्की बनवा। अगदी झटपटीत होतात आणि कुठलाही ताण न घेता हे लाडू बनतात। काहीच टेन्शन नाही, अगदी झटपटीत होतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। थँक्यू।